Hello friends, today we are going to see our solar system. In solar system, here we are going to see every planets in our solar system and some important features, some important aspect about that planet. That's also we are going to see here. Let's start. मित्रांनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये आपली सोलर सिस्टम याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि सोलर सिस्टम मध्ये कोणकोणते प्लॅनेट्स इन्क्लुडेड आहेत ते पण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा आपण माहिती बघूयात द सन. द सन इज द सेंटर ऑफ द सोलर सिस्टम. सन काय आहे? आपल्या सोलर सिस्टमचं सेंटर आहे. ऑल द अदर प्लॅनेट्स स्पिनिंग अराउंड द सन. म्हणजे बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत सोलर सिस्टम मधले ते काय करतात तर सन भोवती स्पिन करतात, म्हणजे सन भोवती रोटेट करत असतात. ठीक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. आता एक एक प्लॅनेटची माहिती आपण पाहूयात आणि त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. लेट्स स्टार्ट. फर्स्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टम विच इज मर्क्युरी. मर्क्युरी इज द स्मॉलेस्ट प्लॅनेट. कसा आहे तो प्लॅनेट? स्मॉलेस्ट आहे. सोलर सिस्टम मधला सर्वात स्मॉलेस्ट प्लॅनेट कोणता तर मर्क्युरी. पुढचा मुद्दा आहे इट इज द प्लॅनेट क्लोजेस्ट टू द सन. मर्क्युरी हा काय आहे? सन पासून, म्हणजे सन पासून सगळ्यात क्लोजेस्ट कोणता प्लॅनेट असेल तर तो कोणता आहे मित्रांनो? तर तो आहे मर्क्युरी. आणि आणखी एक फीचर याचा आहे वन डे ऑन मर्क्युरी इज द ऑलमोस्ट द सेम ॲज अ 60 days ऑन द अर्थ. म्हणजे मर्क्युरीवरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे किती दिवस मित्रांनो? 60 दिवस. म्हणजे याचा अर्थ काय तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला रिव्हॉल्विंग अराउंड इट सेल्फ किती लागतात? 24 तास. तसं मर्क्युरीला वन डे ऑन मर्क्युरी ऑलमोस्ट सेम ॲज 60 days ऑन द अर्थ. म्हणजे 60 days ऑन द अर्थ जेव्हा होतात त्यावेळेस मर्क्युरी वरचा एक दिवस होतो मित्रांनो. लक्षात. पुढचा प्लॅनेट आहे व्हीनस. व्हीनस इज द हॉटेस्ट प्लॅनेट. व्हीनस इज द हॉटेस्ट. सर्वात गरम ग्रह कोणता असेल, जे जास्त तापमान असलेला ग्रह कोणता असेल तर तो व्हीनस आहे सोलर सिस्टम मधला. सेकंड पॉइंट, इट स्पिन इन द अपोजिट डायरेक्शन ॲज द अर्थ. हा महत्वाचा मुद्दा आहे की व्हीनसचं स्पिनिंग हे अपोजिट डायरेक्शन ॲज द अर्थ होतं. अर्थचं डायरेक्शन वेस्ट टू ईस्ट होतं, तसं व्हीनसचं डायरेक्शन ईस्ट टू वेस्ट. लक्षात. पुढचा मुद्दा आहे इट हॅज मोर दॅन 1600 ऍक्टिव्ह व्होल्कॅनोज. तिथे किती व्होल्कॅनोज आहेत तर 1600 ऍक्टिव्ह व्होल्कॅनोज आहेत. कुठे? व्हीनस वरती. त्यामुळे तो सगळ्यात हॉटेस्ट प्लॅनेट आहे. पुढचा प्लॅनेट पाहूयात. पुढचा प्लॅनेट म्हणजे नथिंग बट आपली पृथ्वी, द अर्थ. अर्थ इज द ओनली प्लॅनेट. अर्थ इज द ओनली प्लॅनेट दॅट हॅज जस्ट वन मून. किती मून आहेत म्हणजे किती उपग्रह आहेत, किती सॅटेलाइट आहेत अर्थला? नॅचरल सॅटेलाइट एकच आणि तो म्हणजे मून. ऑलमोस्ट 71% ऑफ अर्थ इज कवर्ड इन वॉटर. 71% पृथ्वीचा भाग म्हणजे पृष्ठभाग किंवा पृथ्वी ही 71% कशाने बनलेली आहे तर पाण्याने. इट इज द ओनली प्लॅनेट दॅट हॅज लाईफ. सोलर सिस्टम मध्ये एकमेव प्लॅनेट आहे आतापर्यंत तरी की ज्याच्यावर लाईफचं अस्तित्व आहे. ओके, इट इज द ओनली प्लॅनेट. अर्थ इज द ओनली प्लॅनेट दॅट हॅज लाईफ. नेक्स्ट प्लॅनेट इज मार्स. मार्स इज कॉल्ड द रेड प्लॅनेट. काय म्हणतात मार्सला? लाल ग्रह, द रेड प्लॅनेट. इट हॅज द टॉलेस्ट माउंटेन इन द सोलर सिस्टम. सोलर सिस्टम मध्ये मार्स हा असा ग्रह आहे त्याच्यावर काय आहे? टॉलेस्ट माउंटेन, उंचच्या उंच असे पर्वत आहेत. ठीक आहे. द क्लायमेट ऑन द मार्स इज व्हेरी कोल्ड. मार्स वरचं क्लायमेट कसं आहे? व्हेरी कोल्ड आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा ग्रह आहे ज्युपिटर. ज्युपिटर इज द लार्जेस्ट प्लॅनेट. काय विशेष बाब आहे ज्युपिटरची तर इट इज अ लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टम. वन डे ऑन ज्युपिटर इज लाईक 11 hours ऑन द अर्थ. म्हणजे
एक दिवस ज्युपिटरवरचा म्हणजे पृथ्वीवरचे फक्त 11 तास. आलं लक्षात? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्युपिटर हॅज 80 मून्स. किती मून्स आहेत ज्युपिटरला? 80 मून्स आहेत. आपल्या पृथ्वीला किती आहेत? तर एकच मून आहे. तसे ज्युपिटरला 80 मून्स आहेत. मून्स मीन्स नॅचरल सॅटेलाइट विच आर रिव्हॉल्विंग अराउंड दॅट प्लॅनेट. पुढचा प्लॅनेट आहे सॅटर्न. सॅटर्न बद्दल काय सांगता येईल? सॅटर्न इज अ गॅस प्लॅनेट. It is made up of gas planet. It is the second largest planet. First largest is Jupiter. Second largest is the Saturn. It is the second largest planet of the solar system. Third point about that, it is very windy and it is very windy on Saturn. म्हणजे हवा खूप जोरात तिथे वाहत असते, वारं वाहत असतात, म्हणून इट इज व्हेरी विंडी ऑन सॅटर्न. पुढचा प्लॅनेट आहे युरेनस. 1 इयर ऑन युरेनस. हा बघा, हा सर्वात लांबचा म्हणजे प्लॅनेट आहे. सन पासून सोलर सिस्टम मध्ये असलेला सर्वात लांबचा आहे युरेनस. तर त्याबद्दल काय एक सांगता येईल? 1 इयर ऑन युरेनस इज अप्रॉक्सिमेटली 83 इयर्स ऑन अर्थ. 1 इयर याचा अर्थ काय? 1 इयर ऑन युरेनस इज अप्रॉक्सिमेटली 83 इयर्स ऑन द अर्थ. म्हणजे एक वर्षात पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, बरोबर? तर 83 इयर्स लागतात पृथ्वीवरच्या, जर हिशोब केला तर 83 इयर्स लागतात पृथ्वीवरचे युरेनसला एक फेरी पूर्ण करण्यासाठी. म्हणजे इतकं तो दूर आहे. यू कॅन फिट 63 अर्थ इनसाइड युरेनस. किती अर्थ फिट होऊ शकतात? 63. म्हणजे द मास ऑफ युरेनस इज अबाउट 63 टाइम्स दॅन अर्थ. It was the first planet seen with telescope. म्हणजे टेलिस्कोप मधून पहिल्यांदा जो बघितला गेला प्लॅनेट त्याचं नाव आहे युरेनस. It was the first planet seen with telescope. The last planet in the solar system is Neptune. It is the last planet in the solar system. Neptune has 6 rings around it. किती रिंग्स आहेत? 6. It has 14 moons. नेपच्यून बद्दल 2च पॉइंट लक्षात ठेवायचे. 6 रिंग्स आहेत आणि इट हॅज अ 14 मून्स. ओके, थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ and say your comment how you like the video and subscribe our channel. Thank you very much.